परळी नगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी बॅनर लावत नागरिकांसाठी पाणीपट्टी, घरपट्टी आणि इतर टॅक्सची सार्वजनिक नोटीस लावली आहे। यावर सर्वसामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा मिळत आहेत का, असा सवाल करत सदर बॅनरबाजी नोटिशी विरोधात परळीकर आक्रमक झालेत। नगरपालिकेला जशास तसे उत्तर देत परळीकरांनी देखील नगरपालिकेच्या बॅनर खाली आधी पाणी द्या, नाल्या काढा, काढलेल्या नाल्या उचला, पायाभूत सुविधा द्या आणि नंतरच टॅक्स मागायला या, अशा आशयाचे पोस्टर शहरात लावलेत। दरम्यान परळीच्या नागपूर वान धरणामध्ये 60% पाणी साठा शिल्लक आहे, तरी देखील नगरपालिका वेळेवर पाणी सोडत नाहीये। यामुळे नगरपालिकेला आम्हाला टॅक्स मागण्याचा अधिकार नसल्याचे मत नागरिकांनी मांडलंय। या मार्च एंडच्या नावाखाली परळीकरांकडून घरपट्टी व नळपट्टी करण्यासाठी परळी शहरात जागोजागी जप्तीच्या धमकीचे बोर्ड लावलेले आहेत। म्हणजे परळी शहरातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा देणं हे परळी नगर परिषदेचे कर्तव्य आहे। टॅक्स घ्या, पण आमच्या मूलभूत सुविधा वेळेवर पाणी सोडा। आज नागापूर धरणात पाहिलं तुम्ही तर जवळपास 60% पाणी आहे, म्हणजे 2 वर्ष पुरेल एवढं पाणी आहे। पण नगरपालिका मुद्दामून 5 दिवसाआड पाणी सोडते। त्यातच यांचे कधी वॉल फुटतात, कधी मोटर जळते, असले प्रॉब्लेम करून ते 102 दिवस वर वाढवतात। म्हणजे जवळपास 7-8 दिवसाला पाणी येतंय। प्रचंड सध्या दुष्काळाचा, उन्हाळ्याचा त्रास आहे, पण या पाण्यासाठी नागरिकांना वनवन फिरावं लागतंय। तसंच आज तुम्ही पाहताल तर गावभागात जागोजागी नाल्या काढून ठेवल्या आहेत, पण हे गाळ उचलणं यांच्याच्यानं अजूनही शक्य नाही। करोडोचा खर्च स्वच्छतेवर करणाऱ्या नगरपालिकेकडे मात्र नाल्या उचलण्यासाठी व गाळ काढण्यासाठी वेळ नाही। हा मुद्दामून परळीच्या नागरिकांवर सूड उगवला जातोय। याचा आम्ही निषेध करण्यासाठी या जप्तीच्या बोर्ड खालीच परळीतल्या आम्ही सर्व नागरिकांनी आज आमचं नगरपालिकेने नोटीस लावली आहे, ज्यात आम्ही लिहिलंय की आम्हाला वेळेवर पाणी द्या, आमची शहराची स्वच्छता वेळेवर करा, नाहीतर तुमच्यावर आम्ही कारवाई करू। याचा आज इशारा देतो आहेत। जसं जसं ऊन तापतायत तसं नागरिकही तापतायत। लक्षात ठेवा, पाणी वेळेवर सोडा, स्वच्छता वेळेवर करा, तरच नागरिक तुमचा टॅक्स भरतील आणि तुम्हाला जी कारवाई करायची ती नंतर करू शकता।